राजेसाहेबांच्या 75व्या जयंती वर्षानिमित्ताने समरजित सिंह आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने 75,000 लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवण्याच्या हेतूने निरोळी गावामध्ये या कार्यक्रमामध्ये उपस्थित माननीय सातप्पा कळमकर साहेब, आमचे कारखान्याचे संचालक सचिन मगदूम, उपस्थित विनोद पाटील, उपस्थित आमच्या संजय गांधी निराधार समितीचे सदस्य अमर चौगुले, उपस्थित दगडू शेनवी, उपस्थित मळगेचे आमचे डेप्युटी सरपंच दिगंबर आसवले, विलास मगदूम साहेब, दिनकर भाकरे, मारुती पाटील, रमेश कांबळे सर, वसंत तापेकर, अभिजित पाटील, सतीश कळमकर, सागर साठे, अभिजित मगदूम, उपस्थित या सगळ्या कार्यक्रमामध्ये राबणारी आमची सर्व टीम, सर्व शिक्षक, आलेले आमचे सर्व लाभार्थी बंधू भगिनी आणि सर्व आमचे पत्रकार मित्र. समरजित सिंह आपल्या दारी ही संकल्पना मागच्या वर्षी आपल्या कारखान्याच्या चेअरमन, आपल्या मार्गदर्शक माननीय आईसाहेबांनी राजेसाहेबांच्या जयंतीनिमित्ताने त्याची घोषणा केली. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी एक शासन आपल्या दारी नावाची चांगली संकल्पना सुरू केली आणि त्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आपण एक नवीन संकल्पना सुरू केली की समरजित सिंह आपल्या दारी. कारण एक नवीन युग आपल्याला कागलमध्ये सुरू करायचं आहे की मी नेहमी कागलमध्ये बघत होतो, कागलमध्ये असेल, जिल्ह्यात असेल, राजकारणामध्ये सहसा बघत होतो की लाभ मिळण्यासाठी जे काही लाभार्थी आहेत त्यांना वारंवार राजकीय लोकांच्या मागे हेरपाटे लावावे लागत होते आणि ती पद्धत आणि प्रथा बदलण्यासाठी जसं शासन आपल्या दारात आलं तर आता तुम्हाला नेत्याच्या दारापर्यंत जायची आवश्यकता नाही. या समरजित सिंह आपल्या दारी कॅम्पच्या निमित्ताने जे काय लाभार्थ्यांना लाभ मिळणार ते लाभ घेऊन थेट समरजित घाटगे तुमच्या दारी येऊन तुमच्यापर्यंत लाभ पोचवायचं काम हे माझं कर्तव्य आहे. माझ्यासाठी फार महत्त्वाचा विषय आहे आणि हे माझ्यासाठी राजधर्म आहे. जेव्हा आपण राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी कागलला म्हणून आपण जेव्हा संबोधित करतो तेव्हा सगळ्या राजकीय लोकांकडे ही जबाबदारी आहे की ज्या राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी पूर्ण महाराष्ट्र आणि देशाला दिशा दिली त्यांच्याच कागलमध्ये लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावं लागतं आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं लाभ देण्यामध्ये जे मध्ये एजंटगिरी वाढली आणि ज्याच्यामुळं ह्या एजंटना पैसे देण्यामध्ये आणि या एजंटगिरीला मोठं करण्यामध्ये जो वेळ जायचा हे मोडीत काढून लाभार्थ्यापर्यंत आपण लाभ पोहोचवले पाहिजे. पहिला कॅम्प आपण उत्तूर जिल्हा परिषदमध्ये घेतला. मला अभिमान वाटतो सांगायला की आत्तापर्यंत हा 8वा कॅम्प आहे आणि निडोरी गावाला मला आवर्जून उल्लेख करायचा आहे कारण रमेश कांबळे सर आणि सचिन मगदूम आणि आमची सगळी टीम इथं आहे. आत्तापर्यंत पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर कार्यक्रम होतो. तुमचं एकमेव गावला मी जरा एक्सेप्शन केले, फक्त एका गावापुरतं हा कार्यक्रम मी घेतलाय. मला आवर्जून इथं उल्लेख करायचा आहे, फक्त एका गावापुरतं घेतलाय आणि त्यासाठी मला या सगळ्या युवा कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला. आतापर्यंत आपण 8 कॅम्प घेतलेत आणि या 8 कॅम्पच्या माध्यमातून म्हणजे मागच्या 8 महिन्यामध्ये मला अभिमान वाटतो सांगायला की 8,000च्या वरती लाभार्थ्यांना लाभ द्यायचं काम या 8 कॅम्पच्या माध्यमातून आपण करतोय आणि मला खात्री आहे की आमदारकीपर्यंत हा आकडा आरामात 20,000च्या पुढे जाईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे काम करतोय. आणि हे सगळे जे लाभ आपण लाभार्थ्यापर्यंत पोहोचवलेत, मी लाभार्थ्यांना आवर्जून उल्लेख करतो, याच्यामध्ये कुठलीही एजंटगिरी आणि याच्यामध्ये डायरेक्ट लाभ लोकांच्या दारापर्यंत पोहोचवायचं काम केलंय. आता इथं संजय गांधी समितीचे आमचे सदस्य अमर चौगुले इथं आहेत. आता संजय गांधी लाभार्थ्याबद्दल आता ज्या योजनेचं सगळ्यात जास्त या तालुक्यामध्ये महत्त्व आहे, मी तुम्हाला सांगतो की 2022ला आमची सत्ता आल्यापासून आत्तापर्यंत संजय गांधी लाभार्थीच्या योजनेच्या माध्यमातून आपण कागल विधानसभा मतदारसंघामध्ये 812 लाभार्थ्यापर्यंत आपण लाभ पोहोचवलेला आहे. आणि त्याच्या पुढे सांगतो
की आपण डायरेक्ट आता इथं या गावामध्ये पण जे काय संजय गांधी लाभार्थी असतील, जे काय निघतील, जे काय कागदपत्र, आता मला वाटतं एक मीटिंग झाली आणि अजून एक मीटिंग आता 5 तारखेला होईल. पण जे काय आता लाभार्थी असतील ते आचारसंहितेनंतर आपण ते कार्यक्रम आपण करू. पण इथं मुरगुडमध्ये आपली शाखा झालेली आहे. आपल्याला मुद्दा टिकट्याची शाखा पण मला वाटतं मुरगुड जवळ पडते तुम्हाला. त्याच्यामध्ये आम्ही काय केलंय की आता राजे विक्रमसिंह घाडगे बँकेमध्ये आपण खातं उघडा आणि जेव्हा पैसे लाभार्थ्यांचे पैसे खात्यावर वर्ग होतील, मी तुम्हाला शब्द देतो आणि ती प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. राजे बँकेच्या पिग्मी एजंटतर्फे लाभार्थ्यांना घरपोच पेन्शन द्यायची सेवा आम्ही सुरू केली आहे. ती तुमच्या घरापर्यंत येणार. मला आता कागल तालुक्यामधले सगळ्या ब्रांचेसमध्ये आम्ही ही सुविधा केली आहे. राज्य शासनाला मी अजून एक गोष्टीचा पाठपुरावा करतोय. आपण जर बघितलं की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आता प्रत्येकाच्या खात्यावर 2,000 रुपये शेतकऱ्यांचे येतात. ते कसे डायरेक्ट खात्यावर येतात. आपल्या संजय गांधी लाभार्थीमध्ये कसं होतंय, छोटू एक गोष्ट आपल्याला दगडू ही करायची आहे की केंद्राचे पैसे राज्यात येतात, राज्याचे पैसे कलेक्टर ऑफिसला येतात जिल्ह्यात, आणि कलेक्टर ऑफिसमधून ते पैसे तहसील कार्यालयात येतात आणि तिथून मग लाभार्थ्यांच्या खात्यात जातात. मी माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मी म्हटलं ही एवढी लांब लचक प्रक्रिया आपण बदल केली पाहिजे. जसं मोदीजी बटन दाबल्यानंतर डायरेक्ट केंद्रातून पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात येतात, हे काय व्हायला लागले, या सगळ्या प्रक्रियेमधून केंद्रातून पैसे आल्यापासून ते लाभार्थ्यापर्यंत पैसे जायला वेळ जातो. आणि त्याच्यामुळं आता येत्या काळामध्ये राज्य शासन ह्याचा विचार करते की ही सगळी प्रक्रिया बंद करून डायरेक्ट राज्यामधून लाभार्थ्याच्या खात्यावरच पैसे वर्ग करायची प्रक्रिया आता एक बटनवर करायचं राज्य शासन विचार करते. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे वर्ग होतील आणि म्हणजे कलेक्टर ऑफिस, तहसील कार्यालय हे सगळं वगळून डायरेक्ट खात्यावर पैसे येतील, याची आपण प्रयत्न करतोय. बांधकाम कामगाराच्या माध्यमातून शेकडे लोकांची कामं आपण केली आहेत. आता याच्याबरोबर संग्राम साळोखी इथं आहे. आता येत्या काळामध्ये आपल्या जे बांधकाम कामगार आहेत किंवा घरामध्ये जी लोक काम करतात या लोकांसाठी पण भांडी आणि वस्तूचा पण कार्यक्रम हे पण करतोय. त्यासाठी आपण लोकांनी त्याची नोंदणी करावी. येत्या काळामध्ये आपले कामगार मंत्रींच्या हस्ते, खाडे साहेबांच्या हस्ते त्याचा कार्यक्रम होणार आहे. असे विविध लाभ आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आपण करतोय. मी इकडच्या सगळ्या युवकांचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्ही सगळ्यांनी लोकांपर्यंत लाभ पोहोचवायचं काम करा, घरोघरी जावा आणि जे काय पाठबळ पाहिजे ते सगळं पाठबळ माझ्यातर्फे मिळेल. आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये निडोरी गावामध्ये माझी ही वानर सेना 100% निडोरी गावामध्ये चांगलं काम करून लोकांपर्यंत पोहोचवते. आणि तसंच काम आपण या सगळ्या लोकांना, सतीश असेल, अभिजित असेल, निलेश, सगळ्यासाठी सगळ्यांना मी म्हणतो, सगळे आमचे कामगार स्टाफ सगळ्यांनी तुम्ही लोकांपर्यंत जावा, लोकांची कामं करा. अजून एक विषय मला या गावामध्ये बोलायचा आहे की या गावामध्ये बरेच लोक व्यवसायामध्ये उतरतात. मला वाटतं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे या गावामध्ये, कारण मी या गावाचे आकडे बघितले आतापर्यंत, मला वाटतं की मुरगुड शाखामध्ये असेल का मुदा टिकटा शाखामध्ये असेल, या गावामध्ये अण्णासाहेब पाटीलचे कर्ज प्रकरण सर्वाधिक कमी आहेत. मला वाटतं 1-2च आकडे असतील. पण या गावाची मी माहिती घेतली की आता हे गाव इतकं एपिसेंटरला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मुलं आता व्यवसायामध्ये उतरत आहेत. मी या सगळ्या युवकांना सांगतो, ज्यांना कोणा व्यवसाय करायचा आहे तुम्ही मुरगुड शाखेमध्ये या, भेटा, आमच्या कार्यकर्त्यांना भेटा, इकडच्या लोकल कार्यकर्त्यांना भेटा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत तुम्ही व्यवसायामध्ये उतरा. राजे विक्रमसिंह घाडगे बँक मार्फत आपण युवकांना आपल्या पायावर उभा करायचं काम, युवतींनी पण माझं मत आहे की व्यवसाय करायचा आहे. मी तुम्हाला आज सांगतो, आतापर्यंत राजे विक्रमसिंह घाडगे बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे आपल्या कागल बँकेनी 112 कोटीचे कर्ज आपण दिलेले आहेत. राज्यामध्ये 1 क्रमांकावर कुठली बँक असेल ती आज राजे विक्रमसिंह घाडगे बँक आहे. आणि त्या माध्यमातून शेकडे युवक, आता मी त्याचा एक दौरा पण मी करणार आहे, शेकडे युवकांनी आपले आपले व्यवसाय सुरू केले, ज्याच्यामुळे ती युवक आज आपल्या पायावर उभारलेत. आज बघा 112 कोटी रुपये हे जे कर्ज वाटप आपण केलेले आहे त्याच्यामध्ये 1172 युवकांनी आपला व्यवसाय सुरू केला. 1172 युवकांनी जो आपला व्यवसाय सुरू केलाय त्याचे मी काही आकडे काढले.
त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यामुळं त्यांनी त्या व्यवसायामध्ये नोकऱ्या ज्या भरल्या आहेत ते तिकडची लोकल लोकच भरली आहेत. तुम्हाला सांगू 1172 लोकांनी आज 5,500च्या वरती नोकर भरती केलेली आहे. हे सगळा रोजगार आपल्या मतदारसंघातच निर्माण झालेला आहे, हे मला आवर्जून सांगायचं आहे. आणि तसंच मी या गावाच्या लोकांना विनंती करतो की ज्यांना कोणाला व्यवसाय करायचा या आपल्याला येत्या काळामध्ये आता युवा पिढीला घडवायचं आहे, युवा पिढीला व्यवसायामध्ये उतरवायचं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं हेच स्वप्न आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी या गोष्टीसाठी साथ द्यावी. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांनी ज्या मूल्यावर काम केलेलं आहे त्याच मूल्यावर आपल्याला या त्या काळामध्ये कामं केली पाहिजे. आणि या सगळ्या युवकांना मी सांगतो जे काय पाठबळ पाहिजे ते 100% आपण देऊ. सगळ्यांनी जोमानी काम करा, सगळ्यांनी जोमानी लोकांपर्यंत जावा आणि मला खात्री आहे की राजे साहेबांच्या तत्वावर आपण ही कामं करत जाऊ. आणि येत्या काळामध्ये परत या गावामध्ये समरजित सिंह आपल्या दारीचा जसा दुसऱ्या टप्प्यात दौरा असतो त्याच्यामध्ये मी जसं मुरगुडला लास्ट दौरा झाला, थेट लाभार्थ्यांच्या घरात जाऊन मी त्यांच्या भेटी घेतो. तर ह्या कॅम्प झाल्यानंतर जेवढे काय लाभार्थी आहेत कांबळे सर, सचिन, तुम्ही त्या मिटिंगा घ्या आणि नंतर मी ते लाभार्थ्यांच्या घरात जाऊन ते एक दौरा पण करायचा कार्यक्रम आपण करू. ते काय आचारसंहिता लागली तर ते काय माझ्या दौऱ्याला आचारसंहितेचा काही विषय येत नाही आणि ते तुम्ही तसंच करा. आपल्या सगळ्या लाभार्थ्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण काम करतोय. आणि आज ज्या माध्यमातून आपण काम करतोय एक समजून घ्या की हे आज कुठलंही संविधानिक पद नसताना आपण हे काम करू शकतो. तर संविधानिक पद हे मी कशासाठी मागतोय? यासाठी मागत नाहीये की मला त्यातून काय तर पाहिजे आहे. मला फक्त संविधानिक पद म्हणजे काही लोकांना आपण संधी दिली, मला 5 वर्ष आपला लोकसेवक म्हणून सेवा करायची एक संधी मिळावी, हे कळकळीची विनंती आज मी लोकांना करतोय. आज कागल मतदारसंघामध्ये जे काही निधी मी खेचून आणू शकलो ते आपलं कुठलंही पद नसताना खेचून आणली आहे. येत्या काळामध्ये संविधानिक पद आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं तर ह्याच्यापेक्षा अधिक कामं करायला आपल्याला काम मिळेल. मी आपल्याला एक छोटं उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे की निडोरी गावामध्ये पुराचा फार मोठा फटका बसतो. मी आलो इथं 2019ला, इथं किती पाणी भरलं होतं मला सगळ्यांना माहिती आहे. परवा इथं आपले मळगेचे डेप्युटी आहेत दिगंबर असवले आणि त्यांनी एक शिष्टमंडळ घेऊन मला मुरगुडला भेटली. मांगूर फाट्यावर तिथं एक हायवेवर फ्लायओव्हर होतोय, हे मला माहित नव्हतं. यमकरनीला ना स्पेसिफिकली मांगूर यमकरनी. आणि त्यांची विनंती होती की तुम्ही ते भराव टाकून तो फ्लायओव्हर करू नका, की तसलाच फ्लायओव्हर मी कागलला मागणी केली. ही सगळी मंडळी आणि त्याला भराव न टाकता त्याला पिलर टाईप करा, त्याच्यामुळं पाणी तुंबणार नाही, नाही ते धरणासारखं होतंय. आणि मी तुम्हाला सांगतो या सगळ्या लोकांनी मला निवेदन दिलं. ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रीय मंत्री कागलला आले होते, तिथं या लोकांनी निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना भेटलो. मी फक्त एकटं गेलो नाही, मी तुमचे तिकडचे खासदार माननीय झोले अण्णा आणि तिकडचे आमदार झोले वहिनी दोघांना घेऊन गेलो की चला तुम्ही पण चला, कारण तुम्ही तुमच्या भागातला विषय आहे. आणि तिथं गेल्यानंतर नितीन गडकरी साहेबांनी आदेश दिलेले आहेत आणि ते काम जे झालं होतं ते बंद थांबलेलं आहे आणि नवीन निधी त्याला देऊन त्याच्यामध्ये आता पिलर टाईपचं फ्लायओव्हर येणार आहे. मी हे तुम्हाला का सांगतोय की तो पिलर टाईप फ्लायओव्हर झाला की तुमच्याकडे जो पुराचा फटका बसतो तो इथं कमी होईल, या दृष्टिकोनाने मी काम केलंय. आता हे विषय मी का सांगतोय, कारण जो काय आपला लोकप्रतिनिधी आहे यांनी पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये काय काय अडचणी येतात याचा विचार केला पाहिजे. इथं पण पुढे जाऊन जे आपलं आदमापूरला जो सगळा ट्रॅफिक जॅम व्हायला लागलाय याचाही आपल्याला विचार करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा. आपण सगळ्यांनी अशीच साथ द्या आणि लोकप्रतिनिधी म्हणून जे शासकीय पद मला मिळेल या पदाचा अधिक उपयोग करून आपल्या सगळ्यांची स्वर्गीय राजेसाहेबांनी जशी सेवा केली सेवा करायची मला संधी मिळावी अशी कळकळीची विनंती करतो. आणि इकडच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, सगळ्या ज्या लोकांनी हे आज कार्यक्रम आयोजित केला, मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाजकारण आणि राजकारण